Hello friends, I am Narwade Patil and you are welcome to my YouTube channel Key to English Grammar. Today we are going to learn the new chapter, that is a verb. Verb is very important in English grammar in the parts of speech, because if we don't know about the verb, if we don't have knowledge about the verb, we cannot understand or we cannot learn the tenses. And without learning tenses, we cannot learn the change the voice. At the same time, we cannot learn direct and indirect also. So this is the base of maximum grammar's part. So let us see today what is the verb. तर verb म्हणजे काय आज आपण थोडक्यात पाहूया, कारण verb हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाचे प्रकार किती, त्याच्यानंतर क्रियापदाचे फंक्शन्स किंवा उपयोग काय आहेत, कार्य काय आहेत, आणि क्रियापद आल्यानंतर आपल्याला इतर ग्रामरचे कोणकोणते टॉपिक सोपे जातात या विषयावर आपल्याला थोडीशी जाणकारी असणं आवश्यक आहे. कारण क्रियापद आल्याशिवाय, क्रियापदाची रूप आल्याशिवाय आपल्याला टेन्स कळत नाही, आणि टेन्स कळल्याशिवाय चेंज द व्हॉइस कळत नाही, चेंज द व्हॉइस कळल्याशिवाय आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट सुद्धा येत नाही. म्हणजेच क्रियापद हा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि क्रियापदे आपल्याला शिकणं आवश्यक आहे. तर पहा, व्हॉट इज वर्ब. Words that express an action or state of being are called verbs. असे जे शब्द असतात जे की एखादी ॲक्शन व्यक्त करतात किंवा एखादी अवस्था व्यक्त करतात, तर त्याला आपण क्रियापद म्हणतो. म्हणजे जे शब्द क्रिया दाखवितात किंवा अवस्था दाखवितात, जसं क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा व वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त करून देणारा शब्द होय. क्रियापद हालचाल दाखवते, अवस्था दाखवते किंवा प्रक्रिया दाखवते, त्याला आपण क्रियापद म्हणतो. बट वेअर फ्रॉम वर्ब हॅज कम. हा शब्द कुठून आला? वर्ब कम्स फ्रॉम लॅटिन. लॅटिन इज अ लँग्वेज. वर्बम, वर्बम हा मूळ शब्द आहे लॅटिन भाषेतील, आणि त्या शब्दाचा अर्थ आहे विच मीन्स अ वर्ड, आणि तिथून हा शब्द आलेला आहे वर्ब. बिकॉज इंग्लिश इज मिक्सर ऑफ सो मेनी लँग्वेजेस. अनेक भाषा त्या ठिकाणी मिक्स झालेल्या आहेत आणि त्यातल्यात लॅटिनचे बरेच शब्द आपण त्याच्यामध्ये वापरतो. पहा आता वर्ब्सचे मग प्रकार किती आहेत, कोणते आहेत? देर आर टू मेन टाइप्स ऑफ द वर्ब. क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार पडतात. त्याच्यातील पहिला प्रकार आहे मेन वर्ब आणि दुसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब्स अँड हेल्पिंग वर्ब्स, दीज आर द टू टाइप्स ऑफ वर्ब. क्रियापदाचे असे दोन प्रकार आहेत. तर मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापदे. मग मुख्य क्रियापदे कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं? पहा, मेन वर्ब इज, मेन वर्ब कशाला म्हणायचं? मेन वर्ब इज अ वर्ब that can express an action or a fact all by itself without the help of any other verb. इतर क्रियापदाच्या मदतीशिवाय, म्हणजे इतर कोणत्याही क्रियापदाची मदत न घेता स्वतंत्रपणे एखादी क्रिया दाखवू शकते, एखादी अवस्था दाखवू शकते, असं क्रियापद जे असते त्याला आपण म्हणतो मेन वर्ब. फॉर एक्झाम्पल, आता मेन वर्बचे आपल्याला कित्येक उदाहरणं घेता येतील. जसं कम या शब्दातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो. जसं ही केम, तो आला, किंवा गो, स्पीक, लर्न, रीड, write, again sing, dance. You can take thousands of verbs like this. These are full verbs, यांना आपण full verbs सुद्धा म्हणतो. तर मेन वर्ब्सला अनेक नावाने ओळखल्या जाते. म्हणून याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मेन वर्ब्स आर कॉल्ड कॉमन वर्ड्स. याला आपण COMMON कॉमन वर्ब्स पण म्हणतो. मेन वर्ब्स आर कॉल्ड कॉमन वर्ब्स. मेन वर्ब्स आर कॉल्ड ऑर्डिनरी वर्ब्स. ORDINARY ऑर्डिनरी वर्ब्स. मेन वर्ब्स आर कॉल्ड फुल वर्ब्स. यांना पूर्ण क्रियापदे सुद्धा म्हणतात. मेन वर्ब्स आर कॉल्ड प्रिन्सिपल वर्ब्स. PRINCIPAL
VERBs आणि मेन व्हर्ब्सलाच म्हणतात LEXICAL लेक्सिकल व्हर्ब्स ऑल्सो. म्हणजे मेन व्हर्बला विविध नावाने ओळखले जाते. सम पीपल विल से कॉमन व्हर्ब, सम पीपल विल से ऑर्डिनरी व्हर्ब्स, फुल व्हर्ब्स, प्रिन्सिपल व्हर्ब्स और लेक्सिकल व्हर्ब्स. इन दिस वे मेन व्हर्ब्स आर कॉल्ड बाय डिफरंट नेम्स. विविध नावांनी मेन व्हर्ब्सला आपण बोलतो किंवा अशा पद्धतीने या व्हर्बला इतर नावाने सुद्धा संबोधल्या जाते. तर आता हे झाले मेन व्हर्ब. दिस इज द वन टाइप अँड द सेकंड टाइप ऑफ व्हर्ब इज हेल्पिंग व्हर्ब. दुसरा प्रकार आहे व्हर्बचा दुसरा प्रकार हेल्पिंग व्हर्ब, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. आता सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे कोणते? मुख्य क्रियापदाला जी मदत करतात त्यांना सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. अँड ऑक्झिलरी व्हर्ब. आता सहाय्यकारी क्रियापदे, इथं हेल्पिंग व्हर्ब आहे, इथं ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि हेल्पिंग व्हर्ब्स एकाचेच दोन नाव आहेत. जसं मेन व्हर्ब, कॉमन व्हर्ब, फुल व्हर्ब इथं जसे विविध नाव दिले तसंच इथं हेल्पिंग व्हर्ब आणि इथं ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ऑक्झिलरी म्हणजे सुद्धा सहाय्यकारी आणि हेल्पिंग म्हणजे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आहेत. अँड ऑक्झिलरी व्हर्ब इज द व्हर्ब दॅट हेल्प्स अ प्रिन्सिपल व्हर्ब. हेल्प्स अ प्रिन्सिपल व्हर्ब मीन्स मेन व्हर्ब टू फॉर्म इट्स टेन्स. त्याचा काळ तयार करण्यासाठी मूड ऑर व्हॉइस, म्हणजे त्याचा व्हॉइस तयार करण्यासाठी प्रयोग, मूड तयार करण्यासाठी आणि टेन्स तयार करण्यासाठी या हेल्पिंग व्हर्बचा उपयोग होतो. पुन्हा मेन व्हर्बमध्ये बरेच प्रकार आहेत आणि हेल्पिंगमध्ये बरेच प्रकार आहेत. तर आता याच्यामध्ये स्पेशल ऑक्झिलरी आहेत आणि मॉडल ऑक्झिलरीज आहेत. टोटल हेल्पिंग व्हर्ब्स 24 आहेत. मग आता ते 24 कोणते, त्यापैकी स्पेशल कोणते किंवा त्याला प्रायमरी म्हणतात आणि मॉडेल कोणते, त्याच्यातही पुन्हा दोन प्रकार पडतात. हे एकूण 24 आहेत. त्याची आपण यादी जेव्हा आपण हेल्पिंग व्हर्ब्स पाहू त्यावेळेला पाहू. सध्या आपल्याला पाहायचं आहे मेन व्हर्ब. तर मेन व्हर्ब म्हणजे ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी इतर कोणत्याही क्रियापदाची मदत घ्यावी लागत नाही आणि स्वतंत्रपणे अर्थ पूर्ण करू शकतात, त्याला आपण मुख्य क्रियापदे, पूर्ण क्रियापदे, अर्थ पूर्ण करतात म्हणून त्यांना पूर्ण क्रियापदे म्हणजे फुल व्हर्ब्स असे म्हणतो. आणि याचे जे प्रकार आहेत तर आपण लगेच पाहूया. टेक अ स्क्रीनशॉट. तर अगोदरच आपण पाहिलेलं आहे ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह असे मेन व्हर्बचे दोन प्रकार पडतात. आफ्टर दॅट वी हॅव टू से transitive verb is also again divided into its two types, that is monotransitive and ditransitive verbs. And intransitive verb is also divided into its two parts, that is verbs of complete predication and verbs of incomplete predication. Let us see now main verbs. Main verbs means full verbs, lexical verbs, ordinary verbs, common verbs. There are so many names. And transitive verbs means what? The words which require an object after it to complete the meaning, that is called the transitive verb. आता transitive verb म्हणजे काय? सकर्मक क्रियापद. सकर्मक म्हणजे काय? सकर्म म्हणजे कर्मासहित जे क्रियापद येते किंवा ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते, a word or a verb which requires an object to complete its meaning is called a transitive verb. transitive verb म्हणजे कर्मासहित येणारे verb असते. त्या क्रियापदाच्या नंतर वर्ब ऑब्जेक्ट येते, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट येते. याचे दोन प्रकार आहेत. एक आहे मोनोट्रान्झिटिव्ह आणि दुसरा प्रकार आहे डायट्रान्झिटिव्ह. आता मोनो म्हणजेच एक, याच्यामध्ये एक कर्म असते, एक ऑब्जेक्ट असते, सिंगल ऑब्जेक्ट वर्ब. मोनोट्रान्झिटिव्ह वर्ब मीन्स सिंगल ऑब्जेक्ट म्हणजे एक कर्म क्रियापदे याच्यासोबत एक ऑब्जेक्ट येते. जर एक ऑब्जेक्ट असेल एखाद्या क्रियापदानंतर, जसं ही सिंग्स अ सॉन्ग, आता दिलेल्या वाक्यामध्ये अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे आणि ते एकच आहे. अ सॉन्ग इज द ऑब्जेक्ट अँड दॅट इज द ऑब्जेक्ट ऑफ मेन वर्ब सिंग्स. ही सिंग्स अ सॉन्ग असं एक ऑब्जेक्ट असेल तर सिंग्स हे क्रियापद ट्रान्झिटिव्ह आहे
सकर्मक आहे आणि ते मोनोट्रान्झिटिव्ह आहे. दुसरा प्रकार आहे त्याच्यातील डायट्रान्झिटिव्ह. डाय मीन्स टू, इट हॅज टू ऑब्जेक्ट्स, म्हणजेच याला आपण असं म्हणूया द्विकर्म किंवा द्विकर्मक, ज्याच्यामध्ये दोन कर्म आहेत अशी क्रियापदे, याला द्विकर्म किंवा द्विकर्मक क्रियापदे. इट टेक्स टू ऑब्जेक्ट्स आफ्टर इट. आता दोन ऑब्जेक्ट कसे असतात पहा, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असते आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आपण पुन्हा याच्यावर सविस्तर माहिती पाहूया, याच्यावर विश्लेषण करणार आहोत. आता डायट्रान्झिटिव्ह म्हणजे कसं, आपण एक उदाहरणात पाहूया. She gave the prince a bag of seed. दिलेल्या वाक्यामध्ये she is the subject, gave हे एक मेन वर्ब आहे, the prince a bag of seed, the prince and a bag of seed असे दोन ऑब्जेक्ट आहे. किंवा he told me a story. told हे मेन वर्ब आहे, मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अ स्टोरी हे दुसरं त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ही टोल्ड मी अ स्टोरी. दिलेल्या वाक्यात मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अ स्टोरी डायरेक्ट ऑब्जेक्ट, असे दोन ऑब्जेक्ट असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो डायट्रान्झिटिव्ह वर्ब. these are the two types of transitive verb. in the main verb there are two types, transitive verb and intransitive verb. in transitive verb again there are two types. monotransitive means it carries only one object, it takes only one object after it or single object after it. And ditransitive means the verb which takes two objects after it, it is called a ditransitive verb. And intransitive verbs, after intransitive verb there is no object, we know. Without object it completes the meaning of sentence. The verb which completes the meaning of sentence without object is called intransitive verb. याच्यामध्ये ऑब्जेक्टची गरज नसते. जसं आपण जर म्हणलं डॉग्स बार्क, आपण जर असं वाक्य घेतलं डॉग्स बार्क. आता दिलेल्या वाक्यामध्ये डॉग्स हा सब्जेक्ट आहे, बार्क हे V1 आहे. कुत्रे भुंकतात. आता कुत्रे भुंकतात, देर इज सब्जेक्ट अँड वर्ब, देर इज नो ऑब्जेक्ट. आता याच्यात ऑब्जेक्ट नाही आणि ऑब्जेक्टची गरजही नाही. डॉग्स बार्क, डॉग्स बार्क. पुढे काहीतरी घेतलं आपण, वाढीव पार्ट घेतला ॲट स्ट्रेंजर्स, STRANGERS. ॲट स्ट्रेंजर्स जे आहे दिस इज नॉट द ऑब्जेक्ट. याला ऑब्जेक्ट म्हणत नाही, तर हे वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रिडिकेशन म्हणून जर वापरलं असेल तर कधी कधी गरज पडते. वर्ब नंतर इथं घेतलं नाही, आताही अर्थ पूर्ण आहे डॉग्स बार्क, आणि याच्यानंतर वाढवलं तरीही पूर्ण आहे. परंतु काही क्रियापदामध्ये त्याच्यानंतर अर्थ पूर्ण होत नाही. जसं आपण घेतलं ही इज आणि सोडून दिलं, बट व्हॉट इज ही वी डोंट अंडरस्टँड, सो वी नीड समथिंग टू पुट आफ्टर इट. ही इज अ टीचर अँड इंजिनियर, अ डॉक्टर. मीन्स टू कंप्लीट द मीनिंग ऑफ दिस वर्ब, दिस वर्ब डजंट टेक एनी ऑब्जेक्ट आफ्टर इट, बट this is the defective verb. This is verbs of incomplete predication. Predicative part is not complete. Predicate is the part which completes the predicative part. आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे वाक्याचे दोन भाग पडतात. उद्देश म्हणजे सब्जेक्ट, विधेय म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजेच प्रेडिकेट असते. वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट असतो त्याला म्हणतात प्रेडिकेट, आणि वर्ब सोबत अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणारा भाग जो असतो त्याला म्हणतात प्रेडिकेट. जेव्हा एम, इज, आर, वॉज, वेअर किंवा या ठिकाणी सिम्स, दिसते, असं काही क्रियापद ॲपियर्स, अशा क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट न येता त्याच्यानंतर आपल्याला इथं एखादं रिमेनिंग पार्ट घ्यावा लागतो आणि ते कॉम्प्लिमेंट असते. जर कॉम्प्लिमेंट येत असेल तर त्याला वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणतात. आणि कंप्लीट वर्ब्स ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन याचा अर्थ याच्यानंतर डायरेक्ट, जसं द रिव्हर्स फ्लो, नद्या वाहतात, इट हॅज अ कंप्लीट मिनिंग, नो नीड टू टेक एनिथिंग. द रिव्हर्स फ्लो म्हणल्यानंतर याच्या पुढे काही घेण्याची आवश्यकता नाही. बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात, याच्यानंतर काही गरज नाही. शी स्माइल्स, इट गिव्स द कंप्लीट मिनिंग
meaning means verbs of complete predication. There is no need of any other complement. But verbs of incomplete predication means it doesn't take any object then all and it doesn't complete the meaning without taking एनी कॉम्प्लिमेंट आफ्टर इट. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट पाहिजे त्याला म्हणतात वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. पहा ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, आता इथून पुन्हा सुरुवात करायची. ट्रान्झिटिव्ह वर्ब कशाला म्हणायचं? सकर्मक क्रियापदे. स म्हणजे सहित, कर्मासहित येणाऱ्या क्रियापदाला आपण सकर्मक म्हणतो. द वर्ब्स विच कम विथ एन ऑब्जेक्ट दे आर कॉल्ड ट्रान्झिटिव्ह वर्ब्स अँड अ वर्ड विच रिक्वायर्स an object after it to complete its sense means meaning is called a transitive verb. आणि आपण कशाला म्हणतो ट्रान्झिटिव्ह वर्ब? ज्या वर्ब नंतर एखाद्या ऑब्जेक्टची आवश्यकता असते, ऑब्जेक्ट नंतर अर्थ पूर्ण होतो, अशा वेळेला त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. म्हणजे ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता ऑब्जेक्ट आहे की नाही वाक्यातील हे कसं ओळखावं? आस्क अ क्वेश्चन टू द वर्ब विथ व्हॉट ऑर हुम. व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारायचा आणि जर उत्तर येत असेल तर ते ऑब्जेक्ट असते. फॉर एक्झाम्पल, he sings a song. He sings a song. मेन वर्ब आहे sings आणि ऑब्जेक्ट आहे a song. याला प्रश्न विचारला what does he sing. याला जर प्रश्न विचारला आणि आपण विचारला असं what does he sing. What does he sing? Answer will come a song. What does he sing? A song. अशा पद्धतीने. किंवा they invited me. Now this is the subject, they is the subject, invited is the verb and me is the object. And ask a question with whom did they invite. Whom did they invite. did नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरावे. Whom did they invite? Me. This is the object. अशा पद्धतीने ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर त्याला एक तर व्हॉटने प्रश्न विचारा नाहीतर हुमने प्रश्न विचारा आणि असा प्रश्न विचारला असता येणारे उत्तर हे ऑब्जेक्ट असते. जर उत्तर ऑब्जेक्ट येत असेल, एखादा शब्द येत असेल तर अशा वेळेला आपल्याला ते ऑब्जेक्ट आहे म्हणता येते. बहुतांश वेळा व्हॉटने प्रश्न बसतो, काही वाक्यामध्ये हुमने प्रश्न बसतो. लेट अस सी रिमेनिंग पार्ट जस्ट आफ्टर दिस.